स्वागत मंदा डेलिशियस किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे सोया चंक्स. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मी ते पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे. आधी थोडंसं मीठ टाकायचं आणि उकळत्या पाण्यात सोयाबीन टाकून घ्यायची. 2 मिनिटं शिजवून घ्यायची. दोन मिनिटं गरम पाण्यात उकळून घ्यायची. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. या पाण्यातून मी काढून घेणार आहे. त्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे. मग रेसिपीला आपण सुरुवात करू. 2 मिनिटं झाल्यानंतर मी गरम पाणी काढून घेतलेलं आहे आणि चाळणीत ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी. थंड झाल्यावर त्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे मी. तर सोयाबीन आता आपले थंड झालेलं आहे. त्यातलं पाणी काढून घेणार आहे सगळं मी. सोयाबीन मधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे मी. त्याच्यात छोटी वाटी एक दही टाकणार आहे. एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा मंचुरियन मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा हळद, आणि चवीपुरतं मीठ. मी मगाशी सोयाबीन मध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता पण चवीपुरतं मीठ टाकणार आहे थोडंसं. चार चमचे मीडियम आकाराचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. ते पण ह्याच्यात घालून घेते. थोडासा फूड कलर घेतलेला आहे मी लाल कलर मधून. तर हे सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहे मी. आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता मी याला 2 ते 2.5 तास असंच भिजायला ठेवणार आहे. झाकण ठेवून 2 ते 2.5 तासाने मी फ्राय करून घेणार आहे. आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. 2 ते 2.5 तास मी मसाला त्याला लागण्यासाठी आणि मुरण्यासाठी ठेवणार आहे. 2 ते 2.5 तासांनी फ्राय करून घेणार. याला झाकण ठेवून ठेवणार आहे. तर आता 2 ते 2.5 तास झालेला आहे आणि मसाला छान आपला मिक्स झालेला आहे आणि त्याला लागलेला आहे सोयाबीनला. तर आता आपण तेल गरम करून घेऊया आणि ते फ्राय करायला सुरुवात करू. आता तेल छान गरम करून घेऊया आपण चांगलं कडकडीत. मग सोयाबीन फ्राय करायला टाकूया. तेल आता छान गरम झालेलं आहे आपलं. सोयाबीन घालून घेते त्याच्यात. मी बारीक गॅस करून घेतलेला आहे. बारीक गॅसवर छान असं कुरकुरीत फ्राय करणार आहे. बघू शकता छान रंग हे आलेला आहे. बारीक गॅसवर आता छान असं क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे. तर तयार आहेत आपले सोया चंक्स. बघू शकता छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे. तर तयार आहेत आपले सोया चंक्स. टोमॅटो केचप बरोबर एन्जॉय करा. मस्त टेस्ट होत येते. आणि हवा असेल तर थोडासा चाट मसाला पण त्याच्यावर थोडासा असा टाकून खाऊ शकता.
लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.